मंत्री आमदार उदय सामंत साहेब, उपस्थित सर्व मान्यवर, शिवसैनिक बांधव आणि माझे प्रिय मित्रांनो, आज आपण एक अशा कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलोय ज्यांनी राजकारणामध्ये फक्त पदासाठी नव्हे तर जनतेच्या विश्वासासाठी प्रवास केला आणि आपले संपूर्ण जीवन त्या एका कार्यकर्त्यांसाठी झोकून दिलं. ते म्हणजे आपले लाडके वनखेडे सर. 2004 पासून त्यांनी राजकारणामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केले. अनेक चढ उतार पाहिले, संघर्ष पाहिला, पण जनतेशी त्यांची जी जोडलेली नाळ आहे ती त्यांनी कधीही तुटू दिली नाही. काही वेळा परिस्थिती माणसाला नवीन निर्णय घ्यायला भाग पडते, पण जे लोक स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवतात ते कुठेही गेलं तरी स्वतःची ओळख निर्माण करतात. आणि म्हणूनच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि कर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, त्याचबरोबर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अवघ्या एका वर्षातच वनखेडे सरांनी त्यांची एक वेगळी छाप निर्माण केली. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वनखेडे सरांच्या नेतृत्वाची ताकद संपूर्ण जिल्ह्याने पाहिली. पंचायत समिती मिरजमध्ये सभापती आणि उपसभापती आपल्या गटातील लोकांना निवडून आणण्याचा त्यांचा मोठा यश आहे. विशेष म्हणजे प्रथमच शिवसेनेला पंचायत समितीमध्ये उपसभापती पदाचा मान मिळाला, हे निश्चितच अभिमानास्पद आहे. इतकंच नाही तर शिवसेनेने पुरस्कृत केलेल्या उमेदवाराला जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदाच्या पदापर्यंत पोचवायचं काम सरांनी केलं. आणि हे यश केवळ राजकीय नाही तर कार्यकर्त्याच्या विश्वासाचं आणि जनतेच्या प्रेमाचं प्रतीक आहे. कार्यकर्त्याचं सुखदुःख उभं करणारा नेता, सर्वसामान्य माणसांसाठी धावून जाणारा नेता आणि संकटात खंबीरपणे साथ देणारा शिवसैनिक, हीच वनखेडे सरांची खरी ओळख आहे. आज या वाढदिवस फक्त उत्सव नाही तर एक संघर्षातील प्रवासाचा सन्मान आहे. कारण पक्ष बदलला जातो पण जनतेच्या मनातली जागा कमवावी लागते आणि ती जागा मोहन वनखेडे सरांनी सातत्याने आपल्या कामातून मिळवलेली आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. माननीय उदय सामंत साहेबांच्या वरिष्ठ त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी आज सरांच्या वाढदिवसा दिवशी उपस्थित राहावं की मोहन वनखेडे सरांची कार्याची दखल आता पूर्ण राजकीयता याचे द्योतक आहे. आज याच मंचावरून माननीय सावंत साहेबांना एक नम्र विनंती करावीशी वाटते. वनखेडे सरांनी ज्या पद्धतीने तळागाळातल्या जनतेसाठी काम केलं, कार्यकर्त्यांना ताकद दिली आणि शिवसेनेचा विचार घराघरापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला, याची दखल पक्ष नेतृत्वाने घ्यावी अशी आमची सर्वांची कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तिथल्या जनतेच्या प्रश्नांसाठी, विकासासाठी आणि सर्वसामान्य माणसांच्या न्यायासाठी वनखेडे सर सातत्याने झटत आहेत. त्यामुळे त्यांना पक्षामध्ये एखादी मोठी जबाबदारी देऊन त्यांच्या नेतृत्वाला अधिक बळ द्यावं अशी नम्र अपेक्षा आम्ही आज सामंतसाहेब आपल्यासमोर उपस्थित करतो. कारण कार्यकर्त्यावर प्रेम करणाऱ्या आणि जनतेसाठी झटणाऱ्या माणसाला संधी मिळाली तर तो संपूर्ण परिसराचा चेहरा मोठा बदलू शकतो. आणि वनखेडे सरांमध्ये ती क्षमता नक्कीच आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की वनखेडे सरांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्याने जनसेवेची आणखी मोठी ताकद मिळावं. शेवटी 2 ओळी सांगून माझे भाषण संपवतो. जो संघर्षात जळतो तो इतिहास घडवतो आणि जो लोकांसाठी जगतो तोच खरा नेता ठरतो. वनखेडे सरांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र, जय शिवसेना.